बातमी आहे विजय शिवतारेंसंदर्भातली। बारामतीची लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही या संदर्भात विजय शिवतारे यांच्या नावाची बरीच चर्चा झाली। त्यांनी काल आपल्या उमेदवारीचे संकेत दिले होते आणि याच अनुषंगाने पुरंदर आणि हवेली या दोन मतदारसंघातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या शिवतारेंनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता सासवडमध्ये ही बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल चर्चा होणार असल्याचं कळतंय। 2 दिवसांपूर्वी महिला मेळाव्यात बोलताना विजय शिवतारे यांनी पवारांना पाडा या आशयाचं विधान केलं होतं। त्यानंतर काल पवारांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू असेही संकेत त्यांनी दिले। त्यामुळे आजच्या बैठकीत शिवतारेंची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, काय कॅल्क्युलेशन्स आहेत विजय शिवतारे यांचे बारामती संदर्भात आणि आजच्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवरती ते आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील? विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर पुरंदरमधील पदाधिकाऱ्यांची जी बैठक आहे ती आज विजय शिवतारे यांनी बोलवली आहे आणि या बैठकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की या बैठकीच्या माध्यमातून विजय शिवतारे पुढची भूमिका जी आहे ती आपली स्पष्ट करणार आहे। खरं तर 4 दिवसापूर्वी विजय शिवतारे यांनी पुरंदरमध्ये मेळावा घेतला आणि त्यामध्ये ते बोलताना असं म्हणाले की पवारांना पाडा, बारामतीचा सातबारा कुठल्याही पवारांच्या नावावरती नाही। एक प्रकारे त्यांनी अजित पवार असतील आणि शरद पवार यांचा विरोध केलेला आहे। एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना विजय शिवतारेंनी आपली भूमिका मात्र जाहीर केली आहे, उमेदवारी जाहीर केलेली आहे। पवारांच्या विरोधात हे निवडणूक लढवणार असल्याचं जे आहे ते विजय शिवतारे यांनी सांगितलेलं आहे। खरं तर जोपर्यंत अजित पवार महायुतीमध्ये येत नव्हते तोपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची तयारी जी आहे ती विजय शिवतारे यांनी केली होती आणि तशी मनीषा देखील बोलून दाखवली होती। जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढेल असं विजय शिवतारे यांनी जाहीर केलं होतं। परंतु जसे अजित पवार महायुतीमध्ये आले तसे विजय शिवतारे यांचे दौरे थांबले आणि ज्यावेळेस अजित पवार महायुतीमध्ये आले त्यावेळेस विजय शिवतारे यांनी अजित पवारांचं महायुतीमध्ये स्वागत केलं होतं। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिले नेते होते की विजय शिवतारे जाऊन अजित पवारांना बुके देऊन त्यांचं स्वागत करणारे। त्यानंतर विजय शिवतारे अजित पवारांचं कौतुकच करत होते, परंतु अचानक पद्धतीने विजय शिवतारेंनी जो आहे तो अजित पवारांना विरोध करायला सुरुवात केलेली आहे। 2019 साली अजित पवारांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडलं होतं, त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट निर्माण झालं होतं। परंतु ज्यावेळेस अजित पवार महायुतीसोबत आले त्यावेळेस विजय शिवतारे यांनी स्वागत केलं आणि सगळं काही आलबेल असल्याचं दाखवलं गेलं। त्यानंतर विजय शिवतारेंनी जाहीररित्या अजित पवारांचं कौतुक केलं, परंतु आता अचानक पद्धतीनं जे आहे ते विजय शिवतारे जे आहेत ते अजित पवारांना विरोध करतायत। बदला घेण्याची भाषा विजय शिवतारे करू लागलेले आहेत। एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली। त्याच्यामुळे याचा फटका जो आहे तो महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे। खरं तर शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जे पत्रिका जाणून घेतली असतात, जे शिंदे साहेब निर्णय देतील त्याचं काम आम्ही करणार आहोत असं जे आहे ते शिवसेनेचं म्हणणं आहे। परंतु पवारांना विरोध म्हणून जे आहे ते विजय शिवतारे मैदानात उतरणार। बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधातली मतं आहेत आणि त्यांच्यासाठी मी जे आहे ते मैदानात उतरणार असल्याचं जे आहे ते विजय शिवतारे यांनी म्हटलं। याच अनुषंगाने जे आहे ती पुरंदर आणि हवेलीमधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती विजय शिवतारेंनी बोलवली आहे आणि या बैठकीत नेमकी विजय शिवतारे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि यातूनच पुढची दिशा आहे ती विजय शिवतारे यांची स्पष्ट होईल। म्हणजे आगामी पावलं काय असतील विजय शिवतारेंची या दृष्टिकोनातून आजची बैठक महत्त्वाची आहे। धन्यवाद जयदीप या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।